गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग ज्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग. तर म्हटलं काहीतरी एक व्हिडिओ बनवू आय टी क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी. आणि बरेच लोक मला विचारत असतात की बाबा तू आय टीमध्ये तू कसं केलं जॉब क्रॅक वगैरे. तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे लोक आय टीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जे लोक इंजिनिअरिंगला आता ॲडमिशन घेतात, आय टी ब्रांच मिळाली नाही तर नाराज व्हायचं नाही, जी मिळेल ती घ्या. आणि शेवटी आय टीमध्ये करिअर करायची सुद्धा संधी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर व्हिडिओ बघा, मी सगळे स्टेप बाय स्टेप कसं एक्सप्लेन करतो, तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. मित्रांनो, जसं मी सांगितलं की हा व्हिडिओ कोणासाठी आहे, तर इंजिनिअरिंग ज्यांचं संपलं आहे आय टी क्षेत्रातले जे आहेत त्यांच्यासाठी तर आहेच आहे, पण जे बाकीचे ब्रांचवाले आहेत, जे मेकॅनिकल, ENTC, केमिकल, जसे बाकीचे ब्रांचेस असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर आपण मी स्क्रीनवर 6 मुद्दे मांडलेत. तर हे मुद्दे तुम्हाला कुठेही मिळतील, गुगलवर, यूट्यूबला. पण याचा माझा एक्सपिरियन्स मी याच्यात ॲड करून सांगतो की माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर हे 6 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन, दुसरा मुद्दा आहे मेन जॉब्स इन आय टी सेक्टर, तिसरा आहे इसेन्शियल स्किल्स टू बिगिन विथ, चौथा आहे स्टेप्स रिक्वायर्ड टू गेट अ जॉब, थिंग्स टू थिंक अबाउट, इन्स्पिरेशनल थॉट्स. तर चला मित्रांनो, एक एक मुद्दा आपण घेऊयात आणि डिस्कस करूयात. हे काही ज्ञान द्यायचा प्रयत्न करत नाही मी, हे इंटरॅक्शन आहे तुमचं आणि माझं. तर पहिला मुद्दा इंट्रोडक्शन ऑलरेडी झालंच आहे आपला, की हा व्हिडिओ कोणासाठी आहे काय. तर आपण दुसऱ्या मुद्द्यापासून मित्रांनो, आपला दुसरा मुद्दा आहे मेन जॉब्स इन आय टी सेक्टर. तर कोणते कोणते जॉब्स आहेत, कोणते कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला आय टीमध्ये, ते थोडक्यात आपण इथे बघूयात. पहिला मुद्दा आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर. जर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर इंटरेस्ट नसला तरी आपल्याकडे 4च ऑप्शन आहेत, त्याच्यातून एक इंटरेस्ट जनरेट करावा लागेल. तर पहिला मुद्दा आहे डेव्हलपर होण्यासाठी तुम्हाला लँग्वेज शिकणं महत्त्वाचं आहे. पायथन, जावा, C++, अजून बऱ्याच लँग्वेज आता लेटेस्ट आलेल्या आहेत. रिॲक्ट वगैरे, फ्रंट एंडसाठी अँग्युलर, बॅकएंडसाठी Node.js, Django, हे सगळ्या गोष्टी तुम्ही थोडं गुगल करा आणि ते एक शिकू शकता. हे झालं सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी. दुसरं, तुम्हाला डेटा सायंटिस्ट, डेटा ॲनालिस्ट व्हायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल की थोडंसं मॅथ्स वगैरे थोडंसं पक्कं लागतं त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी SQL आहे, एक्सेल आहे. SQL म्हणजे क्वेरी लँग्वेज आहे. म्हणजे डेटाशी खेळायचं असेल, तुम्हाला आवड असेल डेटाशी खेळायचं, क्रिएट, अपडेट, डिलीट, हे तुम्हाला बेसिक नॉलेज त्याचं असेल आणि ते तुम्ही करू शकता. आणि कोर्सेस मी इथं सांगितलं आहे की अपग्रेड, युडेमी, हे कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. पण त्याच्या आधी मी असं सजेस्ट करेल की बाबा यूट्यूबचे व्हिडिओ बघा तुम्ही थोडेसे टॉपिकवरचे. जर तुम्हाला थोडंसं वाटलं की बाबा माझा इंटरेस्ट याच्यात जनरेट होतो आहे आणि थोडंसं मला जमतं आहे बाबा हे प्रॅक्टिस वगैरे करून, तर मग तुम्ही एक कोर्सेस विकत घेऊ शकता. पण त्याच्या आधी यूट्यूबवर थोडंसं व्हिडिओ बघायचे, लगेच पैसे वाया घालवायचे नाही. तर तिसरा मुद्दा आहे की क्लाउड इंजिनियर, जो आत्ता सध्या बूममध्ये आहे, मार्केटमध्ये आहे. AWS झालं, अज्युअर झालं, ॲमेझॉन वेब सर्व्हिस. AWS फुल फॉर्म आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिस, अज्युअर, गुगल क्लाउड, हे सगळं क्लाउड रिलेटेड आहे. तर तेही खूप महत्त्वाचं आहे आणि शिकण्यासारखं आहे. त्याच्यात खूप चांगला पॅकेजेससुद्धा मिळतात तुम्हाला त्याच्यात. आणि लास्ट ऑप्शन आहे एक डेव्हऑप्स इंजिनियर. तर CI/CD हे तुम्हाला थोडंसं कळणार नाही, पण कंपनीमध्ये हे यूज होतं. डेव्हऑप्स इंजिनियर काय असतं की बाबा आम्ही कोडिंग करतो, ते कुठंतरी स्टोअर करायचं असतं. केलेला कोड आपण कुठेतरी स्टोअर करतो, मग ते पुढं जाऊन डिप्लॉय होतो, एका सर्व्हरवर जातो. हे सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा टेक्निकल आहेत. त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे डेव्हऑप्स इंजिनियरचा. पाईपलाईन वगैरे त्याच्यामध्ये डॉकर, कुबरनेटीज, जेन्किन्स ह्या गोष्टी यूज होतात. तर डेव्हऑप्स इंजिनियर हे सगळे 4ही मुद्दे तुम्ही गुगल करा, थोडंसं शिका, जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते बघा आणि एकच पाथ पकडायचा, असं नाही की सगळं करायचं. तर ह्याच्यातून एक निवडा. आता आपण आलो तिसऱ्या मुद्द्याकडे. तर तिसरा मुद्दा हा आहे की इसेन्शियल स्किल्स टू बिगिन विथ. तुमच्याकडं असे काही स्किल्स पाहिजे सुरू करण्याच्या आधी. तर स्किल्स म्हणजे टेक्निकल मी बोलत नाही. तर टेक्निकल स्किल म्हणजे तुम्हाला अवगत व्हायच्या आधी ह्या गोष्टी पाहिजेत. कोडिंग प्रॅक्टिस प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. तर ते कोणते आहेत बाबा, हॅकर रँक, लीड कोड, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुम्हाला तिथे जाऊन आपलं अकाउंट क्रिएट करायचं. दुसरा मुद्दा आहे सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. आय टी क्षेत्रात हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का सांगतो
की कधी-कधी असं होतं, की तुमच्याकडं नॉलेज कमी असतं. तुमच्याकडं काही गोष्टी नाही आहेत सांगण्यासाठी, पण तुम्ही असं काही प्रिटेंड करता, असं काही दाखवता, की बाबा मी हे सगळं केलंय. कधी-कधी याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असा होता, की आपल्याला बोलता-बोलता त्याचं सोल्युशनसुद्धा मिळून जातं आणि आपलं काम होऊन जातं. टीमवर्क असं आहे, की बाबा कधी तुम्ही आपल्या कलीगला, आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना हेल्प करता. ते आपल्याला हेल्प करतात. त्यांचं नॉलेज आपल्याकडे येतं, आपलं नॉलेज त्यांच्याकडे जातं. त्याच्यामुळं टीमवर्कमध्ये हा एक फायदा आहे, की आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कम्युनिकेशन मी सांगतो, की बाबा तुम्ही फ्रेशर लोकं आहे, पीजीवर राहता, तर एकमेकांचं थोडंसं इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचा. आपल्याला काय आपलं थोडंसं काम झालं, की लेट्स गो फॉर लंच. चला लंच करायला जाऊ. असे छोटे-छोटे प्रॉब्लेम्स आहेत. छोटे-छोटे वाक्य आहेत ते तुम्ही बोलू शकता. पूर्ण सेंटेन्स भलं मोठं बोलण्याच्या ऐवजी 1-2 वर्ड इंग्लिश बोलायचे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा तो सॉल्व्ह करायला असं विचार करायचा, की इथून नाही विचार करायचा. इकडून सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाजूने विचार करायचा. त्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये ते येतं. आता वेबसाईट्स कोणत्या अवेलेबल आहेत बाबा तुम्हाला अभ्यास करायला आणि तिथं तुम्ही सुद्धा प्रॅक्टिससुद्धा करू शकता. W3 स्कूल, Geeks for Geeks, फ्री कोड कॅम्प आणि ट्युटोरियल्स पॉइंट या सगळ्या गोष्टी येतात तर तुम्ही शिकू पण शकता आणि थोडंसं त्यांनी कंपायलर पण दिलेलं आहे तिथं तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. तर एक कंपायलर वर्ड आला म्हणून मी तुम्हाला थोडक्यात एक दाखवतो गोष्ट. मित्रांनो मी कंपायलर वर्ड यूज केला होता. तर कंपायलर काय असतं मी थोडक्यात सांगतो. मी टाकलं पायथन कंपायलर. फक्त जस्ट गुगल केलं पायथन कंपायलर. कोणती वेबसाईट ओपन करा तसं काही नाही आहे. मी पहिली वेबसाईट ओपन केली. आता पायथनचं काही लोकांना नॉलेज असेल तर कळेल बाबा काय की पायथन कसं होतं. लेफ्ट साईडला जे असतं ते मी कोड लिहितो, राईट साईडला त्याचं आउटपुट येतं. जस्ट मला फक्त रन करायचं आहे. ट्राय दिस कोड एक्झिक्युशन. पायथनचं कोड काय यार. प्रिंट हॅलो प्रवीण ब्लॉग्स होतंय का नाही. यस काही करू शकता तुम्ही. हे बोलतात कंपायलर. तसे मल्टिपल कंपायलरच अवेलेबल आहेत. आता main.py हे पायथनचं एक्झाम्पल दिलं. तसे जावाचे आहेत, C++चे भरपूर कंपायलर अवेलेबल आहेत. आपण आता आलो आपल्या चौथ्या मुद्द्याकडे. स्टेप्स टू रिक्वायर्ड गेट जॉब. आता तुम्हाला असं वाटतंय थोडंसं माझ्याकडे नॉलेज आहे, थोडंसं सॉफ्ट स्किल आहे. आता ॲक्च्युअल मैदानात उतरायचं आहे. तर काय करायचं. पहिला मुद्दा आहे रिझ्युमे. तुमचा रिझ्युमे असला पाहिजे तुमच्याकडं. त्याच्यात असं तुमचे प्रोजेक्ट्स असले पाहिजेत, काय काय केले, तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे, सगळं नीट अँड क्लीन असलं पाहिजे, की बघता क्षणी असं वाटलं पाहिजे की हा बाबा याने एवढं काम केलं. तर रिझ्युमे क्रिएट करण्यासाठी सिम्पल तुम्ही नोटपॅड किंवा वर्डमध्ये करू शकता. पण थोडंसं ॲडव्हान्समध्ये आजकाल AI टूल आलेत. तर तिथं फक्त इन्फॉर्मेशन टाकायची तुम्हाला पाहिजे तसा रिझ्युमे बनवून मिळेल. वेबसाईट्स पण आहेत, व्हिज्युअल CV आहे. मी स्वतः यूज केली आहे म्हणून मी सांगतो आहे. आणि तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकल गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे किंवा प्रोजेक्ट केला तर तो गिटहबवर टाकला पाहिजे. त्याची लिंक तुम्ही रिझ्युमेमध्ये दिली पाहिजे. तर की इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कळतं की बाबा हां, याने काहीतरी केलं आहे. नुसतं थेरी वाचून आलेला नाही आहे. दुसरा ऑप्शन आहे की प्रिपरेशन कसं करायचं इंटरव्ह्यूचं. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. अल्गोरिदम्स असतात. तुम्ही शिकलेले आहे बाबा अल्गोरिदम तुमच्या इंजिनिअरिंगच्या काळात. तर ते बेसिक अल्गोरिदम त्याचं एक 1 लाईन सेंटेन्स तुम्हाला सगळ्या अल्गोरिदमचं माहिती पाहिजे. डेटा स्ट्रक्चर, लिंक लिस्ट काय असतं, हॅश मॅप, हे सगळं हॅश टेबल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहिती पाहिजे. त्याचं एक एक्झाम्पल प्रिपेअर करून ठेवायचं. आणि मॉक इंटरव्ह्यू बाबा की अनोळखी माणसाला की बाबा इंटरव्ह्यू घ्यायला लावायचा. फॉर एक्झाम्पल मी व्हिडिओ बनवतो YouTubeचा. तुम्ही मलाही सुद्धा रिक्वेस्ट करू शकता की बाबा माझं पायथन बॅकग्राऊंड आहे. मला एक मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे. घेऊ शकता का? खाली कमेंट करा. मी सांगेल माझी अवेलेबिलिटी आणि घेऊ शकतो का नाही मॉक इंटरव्ह्यूचा. कारण मी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू घेत असतो. तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर जॉब सर्च प्लॅटफॉर्म जे असतात LinkedIn झालं, Naukri.com झालं, ह्या गोष्टी इथं तुमचे रिझ्युमे प्रोफाईल अप टू डेट पाहिजे. तुम्ही काही सर्टिफिकेशन केलंय, या सगळ्या गोष्टी तिथं पोस्ट करता आल्या पाहिजे. बेसिकली तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजे अशा गोष्टींवरती. तर चला 5व्या मुद्द्याकडे वळूया. आपण आलोय आपल्या 5व्या मुद्द्याकडे. एक स्टेप मागे जाऊयात. थिंग्स टू थिंक अबाउट, की आपल्याला खरंच आय-टीमध्ये जॉब करायचा आहे का? इंजिनिअरिंग झालं, तर 4 वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब करायचा आहे का? किंवा मास्टर्स करायचं आहे? जर जॉब करायचा असेल, तर आपण जे स्किल्स आधी डिस्कस केले,
तर ते तुम्हाला एक चूज करायला लागेल. त्याच्यात तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करावी लागेल. तर ते जॉब जर चूज केलं तर त्या गोष्टी आहेत. मास्टर करायचं असेल, तर बाबा एम-एस करायला बाहेर जायचंय, इंडियात करायचंय, एम-बी-ए करायचंय. स्पेलिंग मिस्टेक झाली. एम-बी-ए. तर ते तुम्हाला एक राइट पाथ तुमचा चूज करायला लागेल. चांगल्या मोठ्या कॉलेजेसमधून करायचं असेल, तर ते तुमची चॉईस आहे. आणि तिसरा एक प्रश्न असतो, की बाबा स्टार्टअप का एम-एन-सी? एम-एन-सी मिळाली तर चांगलंच आहे, उत्तमच आहे. पण जे फ्रेशर लोकं आहेत, माझा असा सल्ला आहे त्यांना, की बाबा स्टार्टअप मिळालं तरी एक्सेप्ट करा. कारण स्टार्टअपमध्ये असं असतं, तुम्हाला शिकायला खूप मिळतं, सॅलरी कमी असते, शिकायला खूप मिळतं. एम-एन-सीमध्ये कसं, की बाबा सगळ्या बाकीच्या फॅसिलिटीज असतात. तुमचं एक करियर स्टेबल होऊन जातं. तर दोन्ही गोष्टींचे प्रॉस एंड कॉन्स आहेत. फायदे-तोटे आहेत. जी मिळाली ती एक्सेप्ट करा. हाच मुद्दा आहे ह्या 5व्या पॉइंटचा. पण आपण आलोय आपल्या 6व्या मुद्द्याकडे इन्स्पिरेशनल थॉट्स, प्रेरणादायी विचार. तर लास्ट बट नॉट लीस्ट आपला शेवटचा मुद्दा आहे हा. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुमचं करिअर ही तुमची जबाबदारी आहे. एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, एक ओनरशिप घ्या. मलाच करिअर घडवायचं आहे. हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा आहे बी विलिंग टू लर्न अँड वर्क हार्ड फॉर अपॉर्च्युनिटीज. प्रयत्न करा, शिकण्याची तयारी ठेवा आणि अपॉर्च्युनिटी मिळाली की लगेच तिकडं जायचं. लगेच म्हणजे क्विक असलं पाहिजे माणसाने, की बाबा फॉर एक्झाम्पल देतो मी. आम्ही इंटरव्ह्यू देत होतो ऑफ कॅम्पस, की बाबा खराडीमध्ये राहत होतो. इंटरव्ह्यू असायचा कुठे कात्रजला वगैरे. तर तिथे पी-एम-टीने जायचं. लगेच कोणाला मेसेज यायचा, की बाबा दुसरा इंटरव्ह्यू आपला हडपसरला. मग तिथून लगेच तिकडे यायचं, की लगेच क्विक तयारी पाहिजे, की आपल्याला असं वाटतं, की चला 1 दिवसात 1 इंटरव्ह्यू बस असं नाही, की तयारी कोणत्याही गोष्टीची तयारी ठेवायची. तिसरा मुद्दा आहे फाइंड अ सब्जेक्ट ऑफ युअर इंटरेस्ट अँड मास्टर इट. जे आपण स्किल्स डिस्कस केले आधी त्याच्यातलं एक चूज करा आणि तोच पाथ निवडा आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवा. असं आहे. कॉल टू ॲक्शन लास्ट मुद्दा आहे हा कॉल टू ॲक्शन. जर तुम्हाला वाटतंय, की बाबा आय-टीमध्ये तुम्हाला डिस्कस करायचंय माझ्यासोबत, की बाबा कोणता पाथ निवडू? माझं हे बॅकग्राऊंड आहे. तर मला खाली कमेंट्स करा फक्त आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लगेच मी उत्तरं देईल. चला आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवूयात. जसं मी सांगितलं इन डिटेल व्हिडिओ घेऊन येईलच परत, जर काही नवीन टॉपिक असेल. पण हा मला थोडासा महत्त्वाचा मुद्दा वाटला म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवला. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.